जय भीम नवोदय बघूया आजचं बातमीपत्रक। बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाले आहेत। यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। सुजय विखे यांच्या समोर भाजपच्या स्टेजवर भाजपच्या एका व्यक्तीने बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले। हे विखे आणि फडणवीस यांना पटत आहे याचं आश्चर्य आहे। अतिशय नीच प्रवृत्ती त्या भाजपच्या कार्यकर्त्याची तिथे दिसते आहे, नेत्याची दिसते आहे। त्या स्टेजवर सुजय विखे सारखा तरुण नेता तिथं बसलेला होता। असं कसं सहन करू शकतो? हे देवेंद्रजींना हे पटतंय काय? काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला हाड आहे की नाही आहे? आणि जे नेते भाजपमधले महिलांचं प्रोटेक्शन करून आमदारकी घेतो म्हणतायत ते काय झोपलेत का? मग आता अजून घाणेरडा आम्हाला बोलता येत नाही, पण ही पद्धत नाही। तुमची मानसिकता ह्याच्यातून दिसते आहे। RSS आणि भाजपवाल्यांची काय मानसिकता हे दिसते आहे महिलांच्या प्रती। तुम्ही काय म्हणताय की पोरी बाळी घराच्या बाहेर नाही पडू शकत? निषेध आहे तुमच्या या सगळ्या वक्तव्यावर, आणि त्यांच्यावर ज्यांनी हे वक्तव्य केलं, जे उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। ही मानसिकता आपल्याला संपवायची आहे आणि म्हणून महायुतीला पाडायचं आहे आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचं। अशा पद्धतीने विखेंना सुचत नाही का? बोलता त्यांना समजत नाही? एवढ्या मोठ्या स्टेजवर ते बसलेले आहेत आणि महिलांच्या प्रती अशा मुलगी आमची पण आपल्या सगळ्यांची मुलगी आहे, ती आपल्या सगळ्यांची बहीण आहे, ती ही कोणची पद्धत आली? म्हणजे फक्त बाळासाहेबांची मुलगी आहे म्हणून मी नाही म्हणत, पण कोणत्याही महिलेबद्दल असं वक्तव्य करत असताना जर नेत्यांना आवडत असेल तर त्या नेत्यांचा पण, त्या भाजपवाल्यांचा पण निषेध आहे। आणि त्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, काय चाललंय देवेंद्रजी तुमच्या राज्यामध्ये? याला रामराज्य म्हणायचं का आपण? बंद करा हे सगळं। तुमचा असली रंग बघा कसा समोर येतो आणि दिसतो लोकांना। आम्ही आमच्या पोरीबाळींवर तुम्ही जर वेगळ्या नजरेनं पाहिला तर खबरदार, याद राखा। मग बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार संदीप चोपडे यांनी अर्ज दाखल केलाय। यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील कांबळे यांनी। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संदीप चोपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। काल त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। काय सांगाल दादा, काय भूमिका असणार आहे आपली? नमस्ते। राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रथमतः मी आभार मानतो। राष्ट्रीय समाज पक्षाने मला माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांवरती चालणारा पक्ष आहे। राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापनाच आपले माननीय उत्तर प्रदेशचे काशीरामजी यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या विचाराने झालेले की एक तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी, संधी देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षची स्थापना झालेली आहे। आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांना, सामान्य जी काही लोकांचे अडचणी आहेत त्यासाठी धावणारा एक पक्ष आहे। मी संदीप चोपडे राष्ट्रीय समाज पक्ष बारामती विधानसभा मतदारसंघातून उभा आहे। मी गेले 20 वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाचं कार्य करत आहे। वेगवेगळे आंदोलन असतील, वेगवेगळ्या लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याचं काम करत आहे। आज बारामतीमध्ये बोललं जातं विकास केला, परंतु आजही बारामतीमध्ये ग्रामीण भागामध्ये एक मोरगाव, जळगाव, सुपा या भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। आज बारामती तालुक्यामध्ये गुन्हेगारीचं डोकं वर काढलेलं आहे। प्रचंड आज गुन्हेगारी, दादागिरी वाढलेले। वेगवेगळे शेतकऱ्यांना आजही दिवसा लाईट मिळत नाही आहे, शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही। आज विकास म्हणतात तो फक्त बारामती पेन्सिल चौक हा शहरापुरता बोललं जातं। 8,000 कोटी आले, 10,000 कोटी आले, परंतु हा विकासाने सामान्य जनतेला काय फरक पडलाय का? आज बारामती तालुक्यातील कारा नदीमध्ये जे कॉन्क्रिटीकरण करून जे 300-400 कोटी त्यामध्ये ओतलेले आहेत, त्याचा सामान्य जनतेला काय फरक पडलाय का? आज सामान्य लोकांना जर ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर अकॅडमीला 30 आणि 40 हजार रुपये फी आकारली जाते शाळेमध्ये, ह्यांच्याच शाळेमध्ये। आणि ज्या शासकीय शाळा आहेत त्या बंद पाडण्याचं काम
हे जे आताचे जे सत्ताधारी आहेत लोक ते करतात. मी राष्ट्रीय समाज पक्षातून मी उभा आहे आणि मी सामान्य लोकांसाठी कार्य करीन. आणि आज बोलले जाते की बारामतीमध्ये 2च दादांची चर्चा आहे, 2च दादामध्ये चुरस आहे. तसं नाही आहे. गेल्या लोकसभेला जर बघितलं तर माननीय महादेवरावजी जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष यांचा 2014 साली निसटता पराभव झालेला आहे. बारामतीच्या जनतेने प्रचंड प्रेम राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेवरावजी जानकर साहेबांना केलेलं आहे. 50-55 हजाराचं लीड या मतदारसंघातून जानकर साहेबांना मिळालेलं आहे. त्यामुळं यावेळेससुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे बारामतीतील जनता राहील अशी मला आशा आहे. आणि 100% राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय हा बारामती विधानसभा मतदारसंघातून होईल अशी मला आशा आहे. नक्कीच संदीपजींनी सांगितलंय की बारामती शहरापुरता विकास झाला आहे, मात्र तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे. स्वप्नील कांबळे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, बारामती. सालाबादाप्रमाणे याही वर्षी भंते तनवर यांच्या मधुर वाणीमधून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सतत 3 महिने पठण करण्यात आले. वर्षावा सांगता समारोप कार्यक्रमाला आवर्जून भिक्खू गणाने यांनी उपस्थिती दर्शवली. रात्रभर परित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले होते. अचलपूर तालुक्यातील तसेच अमरावती जिल्ह्यातील महिला संघ व उपासक संघे शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच मेघनाथपूर येथील महिला संघाने भिक्खू संघाला चिवरदान केले. अनेक धम्म प्रचारकांची प्रवचने झालीत. भिक्षू संघाच्या वतीने धम्मदेसना देण्यात आली व पंचकोशीतील सर्व नागरिकांनी भोजनदानाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता उपासक उपासिकांनी अथक परिश्रम घेतले. काँग्रेसचे मुंबई येथील खासदार आणि माजी मंत्री चंद्रकांतजी हंडोरे यांचे पुतणे सुमित हंडोरे यांनी चेंबूर विधानसभेसाठी काँग्रेसकडे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. पण काँग्रेसने बुद्ध समाजाच्या या तरुणाची मागणी अमान्य केल्यामुळे आता सुमित हंडोरे यांनी अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हंडोरे यांच्या काळात सामाजिक बांधिलकीतून सुमित हंडोरे यांनी साहेबांच्या सोबत राहून अनेक कामे केलीत. मुंबई युथ काँग्रेसचे ते उपाध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुमित हंडोरे यांनी गरजू लोकांना वैद्यकीय, शैक्षणिक, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच अपंग लोकांना सुद्धा अविरत सेवा दिली. त्यांच्या या सेवाभावी कार्यात चेंबूर क्षेत्रातील अनेक विद्यार्थी तसेच युवा व महिला वर्ग प्रामुख्याने सुमित हंडोरे सोबत जोडले गेले आहेत. याच अनुषंगाने सुमित हंडोरे यांनी काँग्रेस पक्षाकडे चेंबूर विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. परंतु काँग्रेस पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे आता त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी लॉर्ड बुद्धा टीव्ही टीम सोबत बोलताना व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुजन ऐक्य चळवळीचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी गेली 2 वर्षे आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्षांनी किमान समान आधारित एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांनी प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, ॲडव्होकेट सुरेश माने, आनंदराज आंबेडकर यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्याशी चर्चा केली आहे आमच्या लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी दयानंद जिरगे यांनी. जय भीम दोस्तों. बहुजन ऐक्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष माननीय मच्छिंद्र कांबळे हे गेली 2 वर्ष किमान समान कार्यक्रमावर बहुजनांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवाव्या असं यासाठी गेली 2 वर्ष प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी पुण्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी भेटून त्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे असतील, रामदास आठवले असतील आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेऊन त्यांनी चर्चा बहुजन ऐक्य चळवळीच्या माध्यमातून किमान समान कार्यक्रमावर संपूर्ण दलित समाजानं एक निवडणूक लढवावी असा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, तुमचं आता पुढचं विजन काय असणार? जय भीम. आंबेडकरी पक्ष संघटनांनी किमान समान कार्यक्रमावरती एकत्र येऊन 2024ची निवडणूक एकत्रित लढवावी यासाठी गेली 2 वर्ष बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2 पातळीवर आम्ही ते प्रयत्न केले. एक म्हणजे लोकांमध्ये जाऊन ऐक्याचं महत्त्व पटवून देणं आणि दुसरीकडे आंबेडकरी पक्ष संघटनांचे जे प्रमुख आहेत, नेते आहेत,
ज्यांना आम्ही आंबेडकरी समाजाचे प्रमुख मानतो, अशा सर्व आंबेडकरी नेत्यांना भेटून त्यांना निवेदन देणं आणि ऐक्याचं महत्त्व पटवून ही इलेक्शन एकत्रित लढवावी यासाठी त्यांना निवेदन देणं, असं आपण काम बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं केलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला रामदासजी आठवले साहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलं, परंतु या निवेदनावर त्यांची कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर डॉक्टर सुरेश माने सर, ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांना भेटून त्यांनाही आपण निवेदन दिलं आणि त्यांना किमान समान कार्यक्रमावरती एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यांनी त्या मताला खरं तर सांगितलं की आम्ही एकत्र यायला तयार आहोत, परंतु जे एकत्र येणार नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये बहुजन ऐक्य चळवळीची नेमकी भूमिका काय असेल हे सांगावं. आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की जे एकत्र येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, पण जे एकत्र येणार नाहीत त्यांचा आम्ही निषेध तर करतोच आहोत, पण त्यासाठी आम्ही त्यांचा पाठपुरावा करू, नेहमी त्यांच्या विरोधात आपली भूमिका मांडू. अशा पद्धतीनं नागपूरला जाऊन डॉक्टर राजेंद्र गवई सर यांची मी भेट घेतली. त्याने असं म्हटलं की तुम्ही प्रकाश आंबेडकरांनी याचं नेतृत्व करावं. आम्ही आमची जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीचा लेखी पाठिंबा आम्ही त्यांना देऊ, परंतु ते जर आमचं नेतृत्व करणार असतील तर त्यासाठी तुम्ही चर्चा करावी असं त्यांचं मत होतं. त्यानंतर मी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनाही भेटलो, तर त्याने असं म्हटलं की आपण युतीचा या संबंधाचा एक ड्राफ्ट तयार करावा, त्याला आमची मान्यता असेल आणि प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं, परंतु रामदास आठवले या युतीमध्ये येतील का नाही ही त्यांच्या मनामध्ये शंका होती. आणि म्हणून नागपूरला मी प्रेस घेतली आणि त्यानंतर असं ठरवलं की मुंबईमध्ये जाऊन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सर यांची भेट घ्यावी. आणि म्हणून मी राजगृहमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सरांची भेट घेतली आणि त्यांना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये एक चांगली स्पेस निर्माण होते आणि त्याचा फायदा घ्यावा आणि आंबेडकरी पक्ष संघटनांना आपण सोबत घ्यावं. परंतु यामध्ये त्यांनी विचारलं की मग कुणाला सोबत घेऊ, आणि मग ज्यांना मी भेटलो होतो त्याच्यामध्ये ॲडव्होकेट सुरेश माने सर, गवई सर, कवाडे सर, आठवले सर यांची नावं घेतल्यानंतर त्यांनी मला जयभीम केला आणि ही चर्चा तिथंच थांबली. एक आशा होती की प्रकाश आंबेडकर या सगळ्यांना सोबत घेतील आणि त्यांनी नाही घेतलं तर हे बाकीचे मेंबर तरी एकत्र येतील अशी एक आशा मनामध्ये होती. तरीही आमचे बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं प्रयत्न सुरू ठेवले आणि पुढे आनंदराज आंबेडकर यांना मुंबईमध्ये पुन्हा भेटलो आणि त्यांना असं म्हटलं की तुम्ही एक नेतृत्व करावं. आंबेडकर घराण्याशी आपली ओळख आहे आणि आपल्या पाठीमागे एक समुदाय आहे. आणि त्यावेळी आज असं वाटतं की ही या सर्वांची भेट ती योग्य होती, कारण याचा परिणाम असा झाला की आनंदराज आंबेडकर साहेब आणि ॲडव्होकेट सुरेश माने सर यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये 12 पक्षांची एकत्र घेऊन एक अलायन्स निर्माण केला, चौथी आघाडी निर्माण केली. त्याचं नुकतंच स्वरूप 2 दिवसापूर्वी जाहीर झालं आणि ही विधानसभा इतर आंबेडकरी पक्ष संघटनांना एकत्र घेऊन लढवण्याचं आश्वासन या दोघांनी दिलं. यामध्ये सांगलीचे प्रकाश शेंडगे बापू याच्यामध्ये जॉईन झाले आणि अनेक अन्य आंबेडकरी पक्ष संघटना आणि मुस्लिम फ्रंट यामध्ये सामील झालेले आहेत. असाच राष्ट्रीय पातळीवरती एक भारतीय बहुजन अलायन्स हा एक वेगळा फ्रंट निर्माण झालेला आहे. कालच दिल्लीमध्ये त्याची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये 40 विविध पक्षांचे प्रमुख यामध्ये एकत्र आले आणि स्वामीप्रसाद मौर्य याच्यामध्ये प्रमुख आहेत. तर मला सांगण्याचा उद्देश असाच आहे की आंबेडकरी पक्ष संघटनांनी जसं एकत्र आले तसं एक आंबेडकरी जनतेला माझं कळकळीचं आव्हान आहे की कारण लोकसभेमध्ये एका बाजूला संविधान हातात घेऊन काँग्रेसनं संविधान बचावाची भूमिका घेतली आणि त्यामुळं मुस्लिम आणि आंबेडकरी लोकांचं जे वोटिंग आहे त्यांना प्रत्यक्षात डायव्हर्ट झालं आणि लोकसभेमध्ये त्यांना त्याचा फायदा मिळाला. परंतु सध्या जे आरक्षण धोक्यामध्ये आहे, म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे आता अबकडं वर्गवारी आहे किंवा क्रिमी लेअरची पद्धत आहे, या बाबतीमध्ये
महाविकास आघाडीनं आत्ता ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यामुळं आंबेडकरी समाजाचा महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोघांनीही आपल्या गरजेपुरता वापर करून घेतलेला आहे. आणि म्हणून माझं लोकांना, आंबेडकरी अनुयायांना, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं आव्हान आहे की महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही आता बाजूला ठेवून आंबेडकरी पक्षातील कोणताही उमेदवार असू दे, त्यांना वोटिंग करून प्रचंड बहुमताने त्यांना या विधानसभेमध्ये निवडून द्यावं, अशी एक कळकळीचं आव्हान आंबेडकरी जनतेला या निमित्तानं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून आज युगेंद्र पवार यांनी बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। युगेंद्र पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार हे देखील बारामतीत उपस्थित होते। युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे या मतदारसंघात युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। विधानसभा मतदारसंघातील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। त्याच्यानंतर आज पहिल्यांदा इथं फॉर्म माझा भरायला आले, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आणि सुप्रियाताईंचा, माझे आई वडील पण इथं आले, आपले कार्यकर्ते पदाधिकारी पण इथं आले, सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आज खरं तर मला बोलण्यासाठी शब्दच नाही राहिले, कारण लहानपणापासून मी पवार साहेबांचं सगळं करिअर बघत आलोय आणि ते नेहमी माझे मार्गदर्शक राहिलेत, गुरु राहिलेत। आपण जेव्हा लहान असतो, आपण कुणाला तरी रोल मॉडेल किंवा एक आदर्श म्हणून आपण तिथं पुढे बघत असतो आणि माझ्यासाठी नेहमी, म्हणजे जेव्हापासून मला काय समजतंय तेव्हापासून पवार साहेबच ते राहिले आणि आज ते इथं माझा फॉर्म भरायला आले। हा क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे, कधीच मी हे विसरू शकत नाही आणि मनापासून मी नेहमी त्यांचा आभारी राहीन आणि जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलाय, मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीन। बारामतीकरांनी 27व्या वर्षी पवार साहेबांवर खूप प्रेम केलं, त्यांना तिथं निवडून दिलं, त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि पवार साहेबांनी पण बारामतीचं नाव देशात नाही तर जगात मोठं केलं। बारामतीकरांसाठी ते काम करत राहिले
शाश्वत विकास त्यांनी केला, समाजाचं परिवर्तन त्यांनी केलं, विकास कामं केली, कुटुंब त्यांनी उभे केली आणि बारामतीकरांचं नाव आणि बारामतीचं नाव कसं जगात मोठं होईल नेहमी ते हा विचार करत आलेत आणि त्यांचेच हे विचार घेऊन दिवस रात्र जोपर्यंत मला शक्य असेल मी बारामतीकरांसाठी काम करत राहीन आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील वैयक्तिक किंवा सार्वजनिक मी पवार साहेबांसारखंच मी काम करत राहीन. आणि एवढीच मी एक विनंती करतो, इच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने बारामतीकरांनी पवार साहेबांना 55 वर्षापूर्वी असा आशीर्वाद दिलेला त्या पद्धतीने तुम्ही मलाही द्या. आणि 100% मी आज खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की जे काय तुमचे प्रश्न असतील एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सेवक म्हणून मी इथं तुमच्यामध्ये असीन राहीन आणि हे सगळे प्रश्न मी प्रामाणिकपणे मार्गी लावेन. काय पवार साहेब फार मोजकं बोलतात आणि सल्ला किंवा कानमंत्र ते कधी देत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा ते काहीतरी ते तसं सांगतात आपण ते ऐकलं पाहिजे, आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आणि त्यांनी काय सांगितलं की लोकांची सेवा तुम्ही केली पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही वागलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही जाणार आहे आणि काम करायचा आम्ही प्रयत्न करणार. आव्हान असेल का नसेल त्याच्यावर आज मी तेवढा विचार केला नाही, कारण माझ्या समोर जरी इथले मोठे उमेदवार असतील तरी माझ्या पाठीशी पवार साहेब आहेत. खरं तर मी उमेदवार काका असं मी समोर बघत नाहीये. मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे, मला त्यांच्या सोबत राहायचंय आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचंय तेवढाच विचार मी करतोय. ठीक आहे, शेवटी लोकशाही आहे आणि आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तिथं जाऊन हार घालू शकतो, आम्ही पण त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो आणि ते आम्ही केलं. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजकुमारजी बडोले यांनी उमेदवारी अर्ज जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आज दाखल केलाय. यावेळी राज्यसभा सदस्य प्रफुल्लभाई पटेल, माजी आमदार राजेंद्रजी जैन, यशवंतजी गणवीर व हजारोंच्या संख्येने महायुती कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी स्थानिक नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी मला निवडून देण्याचे आवाहन राजकुमार बडोले यांनी लॉर्ड बुधर टीव्ही सोबत बोलताना केले. बडोले जी, पहले तो आपको बहुत बहुत शुभकामनाएं. अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के लिए आपका जो चयन हो गया, अब क्या अपेक्षाएं लेके आप मतदारसंघ को आप अपने नेतृत्व लगाते हैं? निश्चित ही यहाँ के पिछले 15 सालों से ये विधानसभा क्षेत्र से मैं जुड़ा हूँ जी, और कैबिनेट मंत्री भी मैं रह चुका हूँ, इसलिए मुझे यहाँ के जो प्रश्न, मूलभूत प्रश्न है, वो सब प्रश्न मुझे पता है. यहाँ पे जितने किसानों के प्रश्न हैं, यहाँ पे जैसे अर्जुनी मोरगांव में झांसी नगर का थोड़ा सा जो काम रहा है तो वो काम निश्चित ही हम पूरा करेंगे. आदरणीय देवेंद्र जी ने हमें शब्द दिया है. फिर पीने की पानी की समस्या तो यहाँ बहुत सारे पैमाने पे ये हो रही है. सिंचन का प्रश्न भी बहुत बड़ी पैमाने पे हम सुलझाएंगे. हमारे किसानों के लिए फ्री में तो विद्युत दे ही रहे और वहाँ पे विद्युत घर घर में फ्री लाने का काम शुरू होगा. निश्चित ही यहाँ पे उद्योग धंधे के बारे में जो युवकों के दिमाग में विचार है तो उस संबंध में यहाँ पे साकर कारखाना हो या फिर इथेनॉल प्रकल्प हो या मक्का पे आधारित प्रक्रिया प्रकल्प हो, यहाँ जो फिर हमारी महिला बचत गट है उसके सक्षमीकरण के लिए क्लस्टर्स, गारमेंट क्लस्टर या अन्य क्लस्टर्स हो, यहाँ पे डेयरी का बहुत स्कोप है. तो ऐसे बहुत सारे प्रकल्प लाने का निश्चित ही हमारे दिमाग में है और यहाँ के जो बेसिक प्रश्न है वो बेसिक प्रश्न हम जरूर पूरे करेंगे. आप सालों से अर्जुनी मोरगांव से जुड़े हुए हैं, यहाँ का चप्पा चप्पा आपसे वाकिफ है और अभी जैसे विरोधक है वो भी आपके ऊपर में आक्रमण करने के लिए भी आताताई रहेंगे. आपकी क्या रणनीति उनके लिए? मुझे लगता है विरोधकों के पास आक्रमण करने लायक तो कुछ मुद्दा है नहीं, इसलिए कोई आक्रमण करने लायक तो उसका तो हमारे पास जड़ है, क्योंकि उन्होंने काम तो कुछ किया ही नहीं, आक्रमण क्या कर लेंगे. हमारी तरफ से आपको बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद, थँक्यू. आज लॉर्ड बुद्धाची टीम अर्जुनी मोरगाव इथे उपस्थित आहे
अर्जुनी मोरगाव इथून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांची महारॅली निघाली होती. त्यांनी आपलं नामांकन दाखल केलं. त्यानंतर हे जी नामांकन रॅली आहे ही एका महासभेमध्ये परिवर्तित झाली. आज इथे त्यांच्या महिला महासंघाचा जो पाठिंबा आहे तो कशा प्रमाणात आहे, त्या या अर्जुनी मोरगाव येथील महिलांचं काय मत आहे आपल्या उमेदवाराबद्दल ते आपण जाणून घेऊया. राजकुमार बडोले साहेब हे 2019 आणि नंतरही जे त्यांनी कार्य केलं 14 पासून, तर अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. महिलांसाठी त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत ते प्रत्येक घराघरात प्रत्येक आपलं घर समजून किंवा आपला समाज समजून हे प्रत्येकांच्या सुख दुःखात समाविष्ट झालेले आहेत. नमस्कार, मी मीना शहारे, मालगाव ग्रामपंचायत सरपंच. आमची अपेक्षा म्हणजे साहेबांसोबत आम्ही आज 2009 पासूनचे काम करीत आहोत. आमचा एक अनुभव आहे की साहेबांनी आतापर्यंत असा कुठलाही गाव नाही आहे विधानसभा क्षेत्र 63 मध्ये की ते त्या एरियापर्यंत पोहोचले नाही. त्यांनी कोरोनासारख्या काळामध्ये भरपूर मेहनत केलेली आहे. मागील 5 वर्षामध्ये ते मंत्री नसताना आणि आमदार नसताना सुद्धा एवढी मेहनत केली आहे. आणि जे म्हणजे ज्यांच्या शेतकऱ्यांच्या आता आमच्याकडे भरपूर पाऊस आलं होतं, बरेचसे लोकांना म्हणजे आर्थिक मदतची गरज होती, तर एकच असे सक्षम व्यक्ती आहेत राजकुमार बडोले साहेब की त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांच्या आर्थिक अडचणी भागवल्या आहे आणि त्यांना म्हणजे सक्षम केले आहे. आणि त्याच्यानंतर महिलांना जी योजना मिळाली आहे लाडकी बहीण म्हणून, आतापर्यंत कोणता असा म्हणजे नेता नाही आहे की लाडक्या बहिणीसाठी झटलेला आहे. आज घरोघरी ती युतीची जरी योजना असेल पण त्या साहेब स्वतः जाऊन पैसे मिळतात किंवा नाही, आज रेशन मिळते किंवा नाही, घरकुल आला किंवा नाही, कोणाची कास्ट नसेल बनले, एवढे बारीक गोष्टी सुद्धा साहेबांनी हे स्वतःच्या म्हणजे आपल्या स्वभावावर किंवा आपल्या भरोश्यावर त्यांनी करून दिले आहे. आणि 101% राजकुमार बडोले साहेबच निवडून येतील. हा महत्व कसं असतं की एवढ्या महिला इथे उपस्थित आहे, पण बडोले साहेबांना त्यांच्या घरून कसा पाठिंबा मिळतो हे आपण बडोले वहिनींकडनं जरूर जाणून घेऊया. 2009 पासून सर राजकारणात आले आहेत. अगोदर सुरुवातीला मला म्हणजे मी विरोध करायची त्यांना राजकारणात यायसाठी, पण त्यांचा इतका आत्मविश्वास प्रचंड होता की लोकांचं प्रेम. कारण याच्यामध्ये ते नोकरी करायची आधी आणि नोकरी करताना पण खूप चांगले संबंध प्रस्थापित झाले होते सर्वांशी, म्हणजे तळागाळाशी जनतेशी वगैरे पण छान बोलायचे. त्यांचे कामं वगैरे म्हणजे अगोदरपासूनच करायचे. आणि 2009ला जर हे आरक्षण झालं आमच्या SCAचं, तर ते त्यांना संधी मिळाली की आपण काहीतरी करू शकतो, राजकीय याच्यात जाऊन कार्य करू शकतो, आपल्याला चांगल्या रीतीनं कामं करता येईल असं त्यांना वाटलं. आणि त्यांच्या याच्यानं मग मी पण सहमती दिली आणि त्यावेळी प्रचंड बहुमतांनी निवडून सुद्धा आले आणि 2दा निवडून आले. परंतु बडोले साहेब एखाद्या म्हणजे जसं कार्यकर्त्याची एखाद्याची तब्येत बरी नसली किंवा एखाद्याच्या घरी म्हणजे काही कार्यक्रम असला, तेरवी असली, मरण असलं, काही असलं, तर आम्ही साहेबांना फोन करतो की बा या ठिकाणी असं असं झालंय तर तुम्ही उपस्थित राहा. तर ते प्रामुख्याने उपस्थित राहतात. जर ते इकडे नसलेच तर केव्हा तरी चूकते त्यांचं येणं, नाहीतर प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणजे मोबाईलवरती त्यांच्या तब्येतीपाणी सगळ्या गोष्टी विचारत असतात, जातीने विचारणा करतात. आणि या वेळेला त्यांना इतका काही चांगला चान्स मिळाला आहे की पहा तुम्ही, आमचे ते बडोले साहेब BJPचे कार्यकर्ते होते, BJPचे आमदार होते, तरी पण त्यांना राष्ट्रवादीचे प्रफुल्लभाई पटेल यांनी म्हणजे पसंत केलं, त्यांना चॉईस केलं. आणि कुठे ना कुठे आमचा प्रेमाखातर किंवा आमच्या माणसाचा स्वभाव कुठेतरी चांगला होता म्हणून त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट आज मिळाली आहे. आमची महायुती आहे. आमची महायुती असल्यामुळे आम्ही सगळे मिळून प्रयत्न करून बडोले साहेबांना नक्की निवडून आलो. 5000 पेक्षा जास्त मतांनी आम्ही निवडून आलो, एवढा माझा आत्मविश्वास. मी पण त्यांच्याशी सहमत आहे. मेन म्हणजे मी साहेब जेव्हा पालकमंत्री होते 2018च्या याच्यामध्ये, तर त्या पिरियडमध्ये घरी आले होते, प्रचारच होता त्यावेळेस, तर घरी आले होते. त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की साहेब एवढे पालकमंत्री आहे आणि आमच्या घरी येतील. आणि मी त्यांना खोबऱ्याचा लाडू दिला आणि तो त्यांना खाता येत नाही, तसं पद म्हणजे पालकमंत्री म्हणजे खूप मोठंच पद आहे, तर खाता येत नाही, पण त्यांनी ते खाल्लं. त्यावेळेस ना मला म्हणजे
अंतःकरणातनं की यांच्यामध्ये युगो नाही आणि मेन म्हणजे सामाजिक कार्य जास्त कडे लक्ष आहे त्यांचं. आणि दुसरी गोष्ट गरीब श्रीमंत हा त्यांच्यामध्ये भेदभाव नाही, हेच मला म्हणायचं आहे. आणि याच्या पुढे त्यांनी ते भरघोस त्यांनी तर निवडून येणारच आहे, हा सर्वांचाच आशीर्वाद आहे. पण यापुढे ते आम्ही आज हक्काने त्यांच्यासाठी काम करून हक्काने त्यांच्याकडे काम मागायला जाऊन ते काम करतील, हे आम्हाला 100% त्यांच्याकडून तुम्ही काम करून घ्या. करून. तर इथे राजकुमार बडोले राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचं नामांकन दाखल झालेलं आहे आणि 30 सभा जी होती नामांकनची ती इथे एका सभेमध्ये परावर्तित झाली. एकंदरीत पाहता जो प्रतिसाद आहे इथल्या युवकांचा म्हणा किंवा इथल्या महिला मंडळांचा म्हणा, त्यांना भरभरून प्रतिसाद असा मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उंट हा कुठल्या दिशेला बसेल हे जरी सांगता येत नसलं तरी अर्जुनी मोरगावमध्ये जी राजकुमार बडोलेजींच्या सभेला जी सुरुवात झाली आहे, तर एक असं म्हणू शकतो आपण की आघात जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. पुढे काय होईल हे सध्या सांगता येत नसलं तरीही आता निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहे. 20 तारखेला मतदान आहे. लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतो, सर्व मतदारांना विनंती करतो त्यांनी घरून निघून 20 तारखेला मतदान जरूर करावं. कॅमेरा पर्सन सौरभसोबत रत्नाकर मुळे, लॉर्ड बुद्धा टीव्ही. जनसुराज पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अशोकराव माने यांनी हातकणंगले राखीव मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार विनय कोरे, माजी आमदार सुरेश हळवणकर, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले उपस्थित होते. कोणताही गाजावाजा न करता कार्यकर्त्यांचा समवेत ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. संपूर्ण हातकणंगले अनुसूचित जाती जमातीच्या या मतदारसंघात जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की फक्त बोर्डच लागलेले आहेत. विकास कागदावर झालेला आहे, प्रत्यक्षात जागेवर कुठलाही विकास झालेला नाही. घराणेशाही आहे आणि वारंवार मीच उमेदवार राहणार, मीच निवडून येणार अशा प्रकारचे काही मक्तेदारी स्वरूपात काही लोक इथं तयार झालेले आहेत आणि ते मोडून काढून सर्वसामान्य तळागाळापर्यंत विकास म्हणजे काय असतो तो गेला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की शाळांचं, जिल्हा परिषदच्या शाळांचं पुनरुज्जीवन करणं हे पहिल्यांदा काम राहील. तिसरी गोष्ट इथं प्रत्येक 4 गावाला मिळून एक सूतगिरणी काढण्याचा आमचा प्रस्ताव आहे. धडधाडग्यांनीच फक्त सूतगिरणी काढावे, उद्योग उभा करावेत असं कुठं नाही आहे. सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत शासनाची प्रत्येक सुखसुविधा पोचली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करीन आणि त्याच्यासाठी मला संपूर्ण जनतेचा आणि गोरगरीब जनतेचा आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ 28 वर्ष आमच्या हायकोर्टच्या खंडपीठाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला प्रत्येक आमदाराच्या आणि मंत्र्याच्या दारात जाऊन आम्हाला उभं राहावं लागतं आहे. मी एक वकील म्हणून आमच्या सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या वकिलांना मी एक आव्हान करणार आहे की प्रत्येक वकिलानं मला 50 मतं द्यावी. जवळजवळ 2,500 वकील आमचे कार्यरत आहेत. 2,500 वकिलांनी मला 50 मतं दिली तर मी त्या ध्येयापर्यंत जाईन आणि हायकोर्टाचं खंडपीठ पहिल्यांदा प्रस्थापित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मी प्रयत्न करीन, ही अशी तुम्हाला मी ग्वाही देतो. स्थानिक कोण आहे मला सांगा. आता ते इचलकरंजी जे मंडळी ती स्थानिक आहेत का, त्या वेगळ्या मतदारसंघात नाही. उलट मी स्थानिक आहे, मी माझ्या सूतगिरणी आहे. मी नलेवाडीला बोलवलं तर मी अर्धा तासात पोचतो आहे. पारगावला पोचवलं किंवा आमच्या हुपरीला तुम्ही बोलवला अर्धा तासात कार्यकर्त्याचा दादा असतो मी. लक्षात घ्या, अनेक लोक या भागामध्ये येऊन मला भेटतात, अनेक लोक मला बोलवतात. त्यामुळे कुणाचाही प्रश्न नाही. विरोधक म्हणजे 2-4 लोकांचा राजकारण म्हणून विषय आणतात. लक्षात घ्या. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही आता इलेक्शन लढताय? मुद्दे विकासाचे आहेत ना, प्रचंड मुद्दे. आज ऐकून मी सूतगिरणी सारखी 2 सूतगिरणी उभे केल्या. MIDC 3,000 लोकांना काम दिलं आहे. वेगवेगळ्या उद्योग आज आमदार नसताना केलं आहे. अनेक मला उद्योग उभे करायचे आहेत. 100 एकर जागेत MIDC करायची आहे. किमान 10,000 लोकांना रोजगार द्यायचा आहे. विकासाचे सरकार त्यासाठी लागेल ती मदत द्यायला तयार आहे. आज खात्री किती आहे विजयाचं तुम्हीच ठरवा ना. आता जनता बघून तुम्हीच ठरवा. ही आलेले लोक हे कार्यकर्ते होते, जनता नाही. प्रमुख गावातले सगळे कार्यकर्ते, सरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, वेगवेगळ्या पदाधिकारी आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आले होते. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन महाशक्ती पूर्ण ताकदीनं उतरणार आहे. खरं तर प्रस्थापितांचं राजकारण उद्ध्वस्त करून खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये ही परिवर्तन महाशक्ती निर्माण झालेली आहे. या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 5 वर्षापूर्वी या मतदारसंघातून एक आमदार आम्ही निवडून दिला होता, परंतु त्यांना पूर्णपणे भ्रमनिरास केलेला आहे. या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेल्या दोन्ही आघाड्या, महायुती असो किंवा महाविकास असो, राजकीय टोळीयुद्ध करावं त्या पद्धतीनं आपसामध्ये भांडत राहिलेले आहेत. जनतेच्या प्रश्नाकडे कुणाचंच लक्ष नाही. महाराष्ट्रामध्ये 3,300 कोटी रुपयाची स्कॉलरशिप थकीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अवघड झालेलं आहे, पण त्याची जाणीव कुणाला नाही किंवा विरोधी पक्षाला सुद्धा तो प्रश्न उठवावा असं वाटत नाही. या मतदारसंघामधून शक्तिपीठ महामार्ग जातो आणि त्या शक्तिपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः कवडीमोल किमतीनं जाणार आहेत. समृद्धीला 100 रुपये मिळालेले असतील तर शक्तिपीठला केवळ 40 रुपये मिळणार आहे. इतका मोठा अन्याय झालेला आहे. निर्णय महाविकास आघाडीनं घेतला मोबदला कमी करण्याचा, अंमलबजावणी महायुती करते आहे. म्हणजे चोर चोर मावस भाऊ दोघं मिळून खाऊ अशी यांची नीती आहे. या विषयावर ना महाविकास आघाडीचा उमेदवार बोलतो ना महायुतीचा उमेदवार बोलतो. कारण हे जे शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, खरं तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॉर्म्सप्रमाणे, मापदंडाप्रमाणे 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर करायला फक्त 26 कोटी खर्च येतो. पण हा जर का याचा प्रकल्प अहवाल बघितला शक्तिपीठाचा तर तिथं 107 कोटी रुपये दाखवलेले आहेत. म्हणजे चौपट, जरा माझं होऊन दे, म्हणजे चौपट मापदंडाच्या चौपट खर्च दाखवलेला आहे. हा म्हणजे याचा अर्थ समृद्धी 26 कोटीऐवजी 67 कोटीत झाली. आमदाराचा दर 50 कोटी निघाला. आता शक्तिपीठ 26 कोटीच्या ऐवजी 107 कोटी होत असेल तर मग ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदारांचा दर काय निघेल याचा विचार करा. पण जनतेचा राखरांगोळी करून आहे. आणि म्हणून आम्ही जे रस्त्यावर जे उतरणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही छोट्या मोठ्या सगळ्या प्रश्नासाठी, मग शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे, कष्टकऱ्यांचा प्रश्न असू दे, शेतमजुरांचा प्रश्न असू दे, MIDCतल्या कामगारांचा प्रश्न असू दे, प्रदूषणाचा विषय असू दे. काल परवा सोयाबीनला या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. सोयाबीनला 4,892 रुपये या ठिकाणी हमीभाव आहे आणि प्रत्येक ठिकाणी गावोगावी या ठिकाणी 350 ते 4,000पर्यंत या ठिकाणी खरेदी केंद्रे झाली आहे. मग ही शेतकऱ्यांची लूट नाही का? याबाबत कुठला लोकप्रतिनिधी जे आहे ती या अवाक्षरसुद्धा बोललेलं नाही. म्हणजे क्विंटल पाठीमागं जवळजवळ 1,000 रुपयेचं शेतकऱ्याला जर मारायला लागले तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय, शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती, आदरणीय राजू शेट्टी साहेब, आदरणीय बच्चू कडू साहेब, आदरणीय संभाजी राजे आणि इतर काही घटक छोटे मोठे पक्ष मिळून या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती निर्माण झाले आहे. आणि हे जे सर्व मंडळी आहेत हे सगळे सामान्य माणसासाठी रस्त्यावरची लढाई लढून या ठिकाणी न्याय देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत. त्यासाठी काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीसुद्धा ते रस्त्यावर उतरलेले नाहीत. आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे किंवा तालुक्यातल्या लोकांचं आता म्हणणं आहे की बाहेरचे बास झाले. आता मतदारसंघातला आता खऱ्या अर्थानं भूमिपुत्र या विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि आपल्या भूमिपुत्र इथल्या भूमीतले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडणारा जायला पाहिजे, असं तालुक्यातल्या सगळ्या लोकांची अपेक्षा, इच्छा असल्यामुळं आम्ही आज त्या सगळ्या जनतेच्या उठावामुळं, सर्व शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या उठावामुळं या ठिकाणी आम्ही आज त्यांच्या वतीनं फॉर्म भरलेला आहे. मला या ठिकाणी खात्री आहे की या ठिकाणी मी भूमिपुत्र म्हणून, मी या मतदारसंघातला राहणारा म्हणून या ठिकाणी सगळे तालुक्यातले मतदार मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. मध्य नागपूरमध्ये नागपूर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम समाजासाठी सोडण्यात यावा अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. मात्र ती फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री अनीस अहमद यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.
नुकताच त्यांचा मुंबईत प्रवेश झाला असून उद्या ते मध्य नागपूरमधून उमेदवारी दाखल करणार आहेत। मैं डॉक्टर अनीस अहमद, जो महाराष्ट्र में नागपुर मध्य से 15 साल में विधायक करके काम किया, एनएसवाई का पूरे महाराष्ट्र का एनएसवाई स्टूडेंट विंग में काम किया, महाराष्ट्र यूथ कांग्रेस का प्रेसिडेंट करके मैंने काम किया और ऑल इंडिया कांग्रेस कमेटी का सेक्रेटरी दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड का प्रभारी करके मैंने काम किया है। आज मैं कांग्रेस छोड़ रहा हूं। 40-42 साल मैंने कांग्रेस के अंदर में काम किया है और जब मैंने देखा है कि कांग्रेस के अंदर में अक़लियत समाज को, माइनॉरिटी के समाज को न्याय नहीं मिल रहा है, जहां कांग्रेस के ऊपर में जिस तरीके से अटैक हो रहा है, भारतीय जनता पार्टी अटैक कर रही है अक़लियतों के ऊपर में, मॉब लिंचिंग कर रही है, योजनाएं खत्म कर रही है, बजट जीरो कर रही है, वहां पर कांग्रेस खामोश बैठा हुआ है। और कांग्रेस में जिस तरीके से महाराष्ट्र के अंदर में टिकट बेचने का काम हुआ है और सोशल इंजीनियरिंग नहीं हुई है। मैं नागपुर से हूं, नागपुर में जहां मैं 15 साल विधायक करके काम किया हूं, वहां पर सिर्फ एक समाज को टिकट दिया है, न तेली को टिकट दिया है, न हिंदी समाज को दिया है, न ही मुस्लिम समाज को पूरे विदर्भ के अंदर में एक भी सीट दिया है। आज जो अन्याय हो रहा है महाराष्ट्र के अंदर में, जो राहुल जी कहते हैं कि जितना उसका पॉपुलेशन है उतनी उसको सीट मिलेगी, उसका हक मिलेगा, राहुल गांधी जो कहते हैं महाराष्ट्र में उसका उल्टा होता है। एक भी हिंदी समाज को नहीं दिया है। पहले हमारे यहाँ 2-2, 3-3 हिंदी समाज के नागपुर में एमएलए हुआ करते थे। तेली समाज के 2-2 केंद्र में शांताराम पोटदू के किम्मतकर मंत्री होके काम करते थे। लेकिन आज सिर्फ एक समाज को टिकट देकर कोई सोशल इंजीनियरिंग नहीं हुआ है और उसलिए मैं कांग्रेस से इस्तीफा देकर आज वंचित समाज को मैं ज्वाइन कर रहा हूं। प्रकाश अंबेडकर जी के कंधे के कंधा मिलाकर मैं उनके साथ में खड़ा रहूंगा और यहाँ पर विदर्भ के अंदर में नहीं, महाराष्ट्र में नहीं, पूरे देश के अंदर में अक़लियत समाज को, दलित समाज को, हिंदी समाज को, सारे समाज को न्याय दिलाने का काम करूंगा। और इसीलिए मुझे आज 42 साल में काम करने के बाद मैं आज कांग्रेस को छोड़ रहा हूं और मैं आज अंबेडकर जी की पार्टी को ज्वाइन करने का काम मैंने आज किया। डॉक्टर अनीस अहमद, डॉक्टर अनीस अहमद हे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते। ते मंत्री असताना सुद्धा आम्ही त्यांना भेटायला जायचो। लोकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं ते त्या ठिकाणी करत असत। विशेष करून नागपूर आणि मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व ते करत असत। परंतु आज त्यांच्याच शब्दामध्ये आपण असं ऐकलंय की काँग्रेस ही जी सर्वांचा पक्ष होता तो आता सर्वांचं न राहता आता फक्त कुणबी समाजाचा पक्ष झालाय अशी परिस्थिती आहे। तेली समाजाला उमेदवारी नाहीये काँग्रेसकडून, मुस्लिम समाजाला उमेदवारी नाहीये अशी परिस्थिती आहे, माळी समाजाला असताना उमेदवारी नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आदिवासींना फक्त आदिवासी मतदारसंघापुरतच मर्यादित त्या ठिकाणी केलेलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये अनीस अहमद यांनी घेतलेला निर्णय याचा आम्ही असणारं स्वागत करतोय की कुठलाही पक्ष हा एका समाजाचा होऊ नये, एका जातीचा होऊ नये। तो एका समाजाचा आणि एका जातीचा झाला तर संकुचित विचार यायला सुरुवात होतात आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की काँग्रेसमध्ये हे संकुचित विचार त्या ठिकाणी यायला लागतील। चंद्रपूरच्या असणाऱ्या खासदार धानोरकर बाई यांनी ब्रह्मपुरीमध्ये एक वक्तव्य केलं होतं की यापुढे फक्त कुणबीत समाज सत्तेमध्ये गेला पाहिजे। त्याची अंमलबजावणी नाना पटोले यांनी काँग्रेस मार्फत केली, हे सुद्धा नमूद करणं महत्त्वाचं आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल। बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर। क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान। एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए, पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। आज महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलाय। यावेळी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील धानोरी जकात नाका ते निवडणूक अधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय। यावेळी शक्ती प्रदर्शनात धानोरी, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, येरवडा अशा अनेक ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व नेते, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। भाजपचे नगरसेवक पण होते, पदाधिकारी पण होते आणि शिवसेनेच्या शहराध्यक्ष आता आमच्याबरोबर आहेत, नानासाहेब पुढे, त्यांना पुढे घ्या, आमचे अध्यक्ष आहेत, RPIचे कवाडिया गटचे पण या ठिकाणी प्रकाशजी आहेत आणि हे सर्वजण एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे मला काय वाटत नाही की असं काय मनोमिलन व्हायला जास्त काळ लागणार म्हणून। आमची निवडणूक ही गेले 5 वर्ष या ठिकाणी राज्य सरकारमध्ये कामं करत असताना केंद्र सरकारची कामं, राज्य सरकारची युतीची कामं ही जवळपास आपल्या सर्वांना ठाऊक आहे की शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले 2 वर्षामध्ये अनेक मोठे प्रोजेक्ट मार्गी लावले। देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून या राज्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या योजना आणल्या। लाडकी बहीणसारखी एक मोठी योजना ही सर्व गोरगरीब महिला यांना मोठा दिलासा देणारी योजना आणली, शेतकऱ्यांसाठी आणली। अशा अनेक योजना या ठिकाणी या राज्य सरकारने राबवलेल्या आहेत। त्यातनं आपल्यासारख्या शहरी भागाला मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळं ही जी आत्ता येणारी इलेक्शन आहे ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढणार आहे। माझ्याबरोबर तर पहिल्यापासून या ठिकाणी सर्व समाजाची लोक माझ्याबरोबर असतात। त्यामुळं आज माझ्या प्रेमापाठी ह्या भागातील, ग्रामीण भागातली असतील, आपल्या वस्ती पातळीची असतील, सोसायटीतले असतील, असे सर्व स्तरामधनं लोक येतं आणि सर्व समाजामधनं लोक या ठिकाणी आम्हाला फॉर्म भरायला आले होते। त्यांची आता तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बाईट दिलेली आहे, त्यांना अजून अपेक्षा आहेत। त्यामुळं ज्यावेळेस सिनियर म्हणजे आमचे ज्येष्ठ त्यांना समजून सांगतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी मार्गी लागतील। महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी आज वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गटाचे हजारो कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। 100% निवडणूक जिंकणार हे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जीवावर या ठिकाणी 100% निवडणूक जिंकणार आहे। आणि मागच्या वेळेस आमच्या नेत्यांनी त्यावेळेस आम्ही रॅलीत असताना साधे आमच्याशी बोलले नाही, आमच्याकडे बघितलं नाही, आम्ही उतरलो आणि निघून गेलो। त्यामुळे आमचं काय असं काही नाही आहे, त्यांना घाई होती, ते निघून गेले, त्यामुळे आम्ही इकडे गेलो।
निवडणूक कशी लढणार आहात विरोधकांबद्दल काय प्रतिक्रिया आहे? आम्ही विरोधकांचं काय आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे आणि विकासच आम्हाला जिंकून देणार आहे. कोणी उभं राहिलं तर जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेने ठरवले की बापूसाहेब तुम्हीच. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली. येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.